नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 जूनचा रिव्ह्यू. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं की अवनी आणि राजाच्या स्वागताची तयारी खूप छान टांगटांच्या घरी झालेली असते. अवनी आणि राजा आलेले असतात, पण ते घराजवळ आलेले नसतात. ते लांबूनच हे सर्व काही पाहत असतात. चला तर मग आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू घेऊया. इकडे दांगटांच्या घरी सर्वजण डान्स करत असतात, नाचत असतात. अवनी हे लांबूनच पाहते आणि म्हणते, इथे कोणाचं फंक्शन आहे का? शेजारी आहेत का तुमचे? राजा म्हणतो, शेजारी नाहीत, हे आपलेच आहेत सगळे. तो म्हणतो, त्यांना कळलं वाटतं आपल्या लग्नाबद्दल. अवनी म्हणते, आपल्या लग्नाबद्दल? ती म्हणते, अरे आपलं लग्न खोटं आहे. राजा म्हणतो, अहो पण आपल्याला माहिती आहे, त्यांना कुठं माहिती आहे की आपलं लग्न खोटं आहे? ती ओरडते आणि म्हणते, अरे जा ना, सांग ना मग त्यांना, आपलं लग्न खोटं आहे ते सांग त्यांना. मी म्हणत असते, राजा तू सांगणार आहेस का मी जाऊन सांगू? राजा त्यांना नाचताना पाहतच असतो आणि तो त्याचा सीट बेल्ट काढून उतरण्याचा प्रयत्न देखील करत असतो, म्हणजे जाणार असतो, पण तेवढ्यात तो थांबतो. परत सीट बेल्ट लावतो. अवनी म्हणते, अरे जा. राजाला सगळे आनंदी असलेले पाहत असतं ना, त्यामुळे तो नाही म्हणतो. अवनी म्हणते, नाही म्हणजे काय? ठीक आहे, असं म्हणून ते स्वतःचा सीट बेल्ट काढून जायला निघते. तेवढ्यात राजा म्हणतो, "ओ थांबा, थांबा." त्या अवनीचा हात हातात घेतो आणि एकदम पटकन तो सोडून देतो आणि म्हणतो, "सॉरी, सॉरी मला सॉरी म्हणायचं असतं होतं आणि सिच्युएशन तर बघा ना हो." म्हणत असतो, "अहो बघा ना, सगळेजण एवढे आनंदात आहेत. काय सिच्युएशन आहे आणि मी तिथं कसं जाऊन असं सांगणार?" मी म्हणत असते, "अरे पण एवढ्या सगळ्या लोकांमध्ये मी तुझी बायको म्हणून जाऊ का?" राजा म्हणत असतो, "हां." मी ओरडते आणि म्हणते, "हां काय हां?" मग राजा म्हणतो, "हां, नाही, नाही." म्हणते, "अरे आपलं खोटं लग्न झालंय ना?" म्हणतो, "हो, हो, खोटं लग्न झालंय." अवनी ओरडते आणि म्हणते, "मग काय काय करायचंय काय?" मी राजाला म्हणत असते, "एक काम कर तू, इथून मागे रिव्हर्स घे." राजा म्हणतो, "असं कसं रिव्हर्स घेणार? नाही जमणार." अवनी परत ओरडते आणि म्हणते, "नाही जमणार म्हणजे काय? मुळात यांना सांगितलं कोणी की आपलं लग्न झालंय म्हणून?" राजा म्हणतो, "माहीत नाही." अवनी राजाकडे बघते रागाने आणि म्हणते, "राजा, तू सांगितलंस का? खरं खरं सांग तू सांगितलंयस ना?" राजा खोटं बोलत असतो आणि म्हणतो, "नाही, नाही, मी नाही सांगितलं. तुमची शपथ घेतो." "नाही, नाही, माझी शपथ घेतो. खरंच मी नाही सांगितलं." असं तो अवनीला खोटंच बोलत असतो. "अहो, माझा मोबाईल पण बंद होता ना. त्यांना कसं कळालं मला माहिती नाही हो." "अहो, मी ट्रस्टेड माणूस आहे हो. त्यांना कुठनं तरी कळालं आणि त्यांचं त्यांनी ठरवलं. त्यांना कसं कळालं मला माहिती नाही हो. खरंच मला माहिती नाहीये." मी म्हणत असे, "तू जा त्यांना सांग, खरं सांग." "अहो, एवढ्या सगळ्या लोकात अण्णांची नाचक्की होईल हो. पण आजच्या दिवस नको. परत सांगतो." माझ्या अवनीला हात जोडत असतो. म्हणत असतो, "मी उद्या सगळं सांगतो. आजच्या रात्री तेवढं ॲडजस्ट करा." मग थांबते म्हणते, "थांब, थांब मला थोडा विचार करू देत." डोळे बंद करून विचार करत असते. राजा म्हणत असतो, "मॅडम पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह." तिकडे सगळेजण डान्स करत असतात. यशा म्हणत असतो, "किती वाजले हे बघत असतो. अजून कसे आले नाहीत?" त्याला औक्षणाची तयारी करायची असतो. मग तो नमीला हाक मारत असतो. नमीचं लक्ष नसतं. पायलीला ॲक्शन करून नमीला बोलवण्यासाठी सांगत असतो. पायली नमीला सांगते, "हो मोठ्या जाऊबाई तुम्हाला तुमचे हे बोलवतायत. बघा तिकडे." नमी लाजते आणि म्हणते, "इश्श!" नमीचं आणि पायलीचं बॉन्डिंग एकदम छान दाखवलंय मंडळी. तुम्हाला कसं वाटते नमी आणि पायलीची जोडी? आणि मग नमी पुढे यशोधन बोलवत असतो म्हणून तिकडे जाते आणि मग ती यशोधनला म्हणते, "काय हो एवढ्या लोकांमध्ये इशारे कशाला करताय?" तो म्हणतो, "ए बाई, नको त्यावेळी नको ते विचार नको म्हणत आणूस. महत्वाचं काय आहे ते बघ." यशा पुढे म्हणतो, "एकटीचं काही काम नाहीये. त्या पायलीला पण तिला पण बोलव." मग ती तिला पण हाक मारायला लागतो. मी म्हणत असते, आपल्या दोघांमध्ये ती कशाला पाहिजे? यशा ओरडतो म्हणतो, "बोलव तिला, बोलव तिला कळत नाही का?" मग ते जोडीनं बोलवून आणते. इकडे सुलक्षणा त्या बघत असते, नमी कशाला गेले तिकडं? तर नमी तिकडे जाते आणि त्या दोघांना ओढून आणत असते आणि म्हणत असते, "चला, चला तुम्हाला दोघांना जोडीनं बोलवलंय." अशा सगळ्यांना सांगायला लागतो. आता ते येतील, मग ते आपल्याला ते करावं लागेल ना. पाहिली म्हणते, "हां, ते ऑक्शन." अक्षय म्हणतो, "हां, हां, ते ऑक्शन." मी म्हणते, "हां, ऑक्शन तर केलीच पाहिजे. डांगट घरातली पहिली सून आहे ना." पायली पण होकार देते आणि मग यशा म्हणतो, "हां, मग एक काम करा, गावातल्या कोणत्या तरी बायकाला बोलवून ऑक्शन करता का विचारा ना." दोघी पण हां म्हणून तिकडे वळतात. परत त्यांना आठवतं आणि त्या माग येतात आणि चिडून यशाकडे बघायला लागतात. यशा म्हणतो, "काय झालं?" मी म्हणते, "इथं मी असताना तुला गावातली बाई कशाला पाहिजे ऑक्शन करायला?" पायल देखील म्हणते, की "हां, मग काय तर आम्ही दोघी जावा-जावा मिळून करू सगळं काही." म्हणतो, "हां, चालेल. दोघी मिळून करा, पण करा." हां, चला आणि मग तर तयारीला जात असतात. पण पायल परत पाल्याकडे येते आणि म्हणते, "पानू, आपण दोघं मिळून करायची का औक्षणाची तयारी?"
नम्मी तिला म्हणते, "ए बाई, आपण बाकीची तयारी तुमच्या लग्नात करायची" आणि मग ते तिला ओढून घेऊन जात असते. पायल जाता-जाता देखील त्याला बाय असं म्हणून जात असते. खूप छान कॅरेक्टर आहे. मला खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का? कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला आवडत असेल तर. इकडे पाल्या खूप चिडतो आणि म्हणतो, "यशोदा ही काय म्हणाली आता? तिला सांग हं, या पायलीचा आणि माझा काय संबंध नाहीये बघ." आणि ती सुलक्षणा आता आपल्याला काय वाटेल ते बोलत्या. तिला अगोदर त्या नमीला पहिल्यांदा अगोदर बाहेर काढ. बाहेर काढ त्या नमीला अगोदर. यशोधन त्याला समजावत असतो, की "अरे औक्षण महत्वाचं आहे. नको त्यावेळी कशाला तनतन करतो रे? थांब, तू नाच चल जा." म्हणून त्याला पाठवतं. इकडे राजा असतो तो मनात विचार करत असतो, "देवी आई, डोक्याला फेस आलाय गं माझ्या." इकडे अवनी अजून देखील विचार करत असते. राजा मनात परत विचार करत असतो, "आत्तापर्यंत अवघडातला अवघड प्रवास सगळा तुझ्याच भरोश्यावर केलाय मी. देवी आई बघ गं जरासा, मार्ग काढ गं देवी आई." अवनी म्हणत असते, "स्वतःचा जीव डोक्यात घालून ह्यानं माझ्यासाठी मदत केली. ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. परतफेड म्हणून नाही, माणूस म्हणून मदत केली पाहिजे." राजा म्हणत असतो, "बघा ना मॅडम जरा काहीतरी." मी म्हणते, "ठीक आहे, पण राजा फक्त आजच्या रात्र हां, उद्या तू सगळं खरं-खरं सांगणार आहेस." म्हणतो, "सांगणारच आहे मी. उद्या सकाळी सगळं सांगणार आहे मी." गोट्याच्या कपाळी गोटा, "खऱ्याचा मार्ग धरून चाल बेटा. हाच मोठा आहे माझा. उद्या सकाळी मी सगळं सांगणार. तुम्ही नका टेन्शन घेऊ. जाऊया का?" मग अवनी म्हणते, "हां, चल." तो म्हणतो, "सिच्युएशन सांभाळून घेतल्याबद्दल थँक यू तुम्हाला सुद्धा आणि देवी आईला सुद्धा." आणि मग ते पुढे येतात. तेवढ्यात ते सगळेजण नाचतच असतात. अवनी आणि राजाची गाडी आलेली पाहताच ते त्यांना रिसीव्ह करण्यासाठी पळत असतात. इकडे सुलक्षणा आत्या खूप रागाने पाहत असते. यशा, धन्या, पाल्या, अण्णा, अवनी त्या गाडीसमोर येऊन अवनीकडे एकसारखे पाहत असतात. मग ते तिला नमस्कार करतात. अवनी देखील त्यांना नमस्कार करतात. परत ते एकसारखे पाहतच उभे असतात. अवनीला फार अनकम्फर्टेबल फील होत असतं. पण ते समोरच उभे असतात. राजा त्यांना हात करत असतो, "साईडला व्हा, साईडला व्हा" म्हणून. त्यांचं राजाकडे काही लक्षच नसतं. अवनी त्यांच्याकडे पाहत असते. राजा परत त्यांना ॲक्शन करून म्हणत असतो, "साईडला व्हा, साईडला व्हा." पण त्यांचं लक्ष मात्र अवनीकडेच असतं. मग नंतर राजा हळूच तिथनं म्हणजे गाडीतून उतरत असतो. तेवढ्यात यशा म्हणतो, "थांबा, थांबा, लगेच उतरू नका. औक्षण करायचंय." सॉरी, फटाके लावत असतात ते. इकडे दत्ता काका हे सर्व पाहत असतो आणि मग धन्या आणि पाल्या फटाके लावतात. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. म्हणत असतो, "मग या, या." आणि मग दरवाजा उघडतो आणि अवनीला बाहेर येते. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. ते अवनीकडे एकसारखे पाहतच असतात. मग नंतर ते पुढे यायला लागतात. मग अण्णा म्हणतात, "अरे थांबा, थांबा. हार कुठे आहेत? हार, हार." म्हणतो, "नाही, नाही. हारच राहिला ना." मग ते धन्याला पाठवत असतो, "जा पटकन हार घेऊन ये" म्हणून. धन्या म्हणतो, "नको, नको. आहेत ना, गाडीत आहेत ना हार." म्हणतो, "जा पटकन घेऊन ये." आणि थोडं रागानं राजाकडे पाहत असतो. राजा एकदम शांत होतो. धन्या त्यांच्याकडे हार आणून देतो आणि मग त्यांना म्हणतात, की "हां, घाला, घाला. हार घाला तुम्ही दोघेजण." इकडे सुलू आत्या हे सर्व काही पाहतच असते. राजा पुढे एक हार आपल्या हातात घेतो आणि दुसरा हार अवनीच्या हातात देतो आणि मग ते दोघे हार आपल्या आपल्या गळ्यात घालत असतात. तेवढ्यात अण्णा म्हणतात, "थांबा, थांबा. 1 मिनिटं थांबा." अण्णा धन्या, पाल्या आणि यशोधनला म्हणतात, "चला, चला." आणि मग ते लांब येऊन थांबतात. इकडे सुलक्षणा आत्या सर्व रागाने हे पाहत असते. अण्णा पुढे म्हणतात, "काय आहे ना, आम्ही तुमच्या लग्नाला आलो नव्हतो. आम्ही तुम्हाला हार घालताना पाहिलं नव्हतं ना. मग आता तुम्ही एकमेकांना हार घाला, म्हणजे आम्हाला पाहता येईल." यशोधन देखील म्हणत असतो, "हां, घाला, घाला. छान, छान घाला." आणि मग ते क्लॅप करत असतात. राजाला थोडंसं अवघड वाटत असतं, पण मग राजा अवनीच्या गळ्यात हार घालत असतो. इकडे फटाके लावलेले असतात. खूप छान घेतलेली आहे एपिसोड. सगळेजण टाळ्या वाजवत असतात. खूप खुश असतात सर्वजण. आणि मग पुढे अवनी देखील नाईलाजास्तव राजाच्या गळ्यात माळ घालत असते. राजा खाली बघतो आणि मग ती हार घालते राजाच्या गळ्यात. हे सर्व चालू असताना इकडे सुलक्षणा आत्या, दत्ता मामाचं लक्ष असतं त्यांच्याकडे आणि ते खूप रागाने त्यांच्याकडे पाहत असतात आणि मग ते घरामध्ये येतात. आतमध्ये येण्यासाठी निघतात. राजा आणि अवनी खूप सुंदर दिसतात मंडळी. तुम्हाला आवडते का राजा आणि अवनीची जोडी? कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडत असेल तर. इकडे यशा, धन्या अवनीला या या म्हणून आतमध्ये परत स्वागत करत असतात. इकडे अवनी सॉरी रमी आणि पायल देखील औक्षणाचं ताट घेऊन येतात. त्या ओरडून म्हणत असतं, "यशादा, आपल्या राजाचं लगीन झालं." आणि मग ते एक छान गाणं म्हणतात. आपल्या भावाचं लग्न टिडिन टिडिडिन, आपल्या राजाचं लग्न टिडिडिन टिडिडिन, आपल्या भावाचं लग्न, आपल्या राजाचं लग्न, आपल्या भावाचं लग्न देखील त्यांना साथ देत असते. बेभान होऊन घालूया धिंगाणा सारे, अन जळू दे जळू दे जळू दे जळकी दुनिया सारी. पुढे म्हणतो, अण्णा दांगट्यांचा
अरे अन्नदांगट म्हणजे मीच. सगळेजण म्हणायला लागतात, "अन्नदांगटांच्या घराला मिळाला बाईचा आशीर्वाद भारी, बाईचा आशीर्वाद भारी." हे, हे, हे. अण्णा म्हणतात, "मिळाला, मिळाला, बाईचा आशीर्वाद मिळाला. आमच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला." हे मग सगळे ओरडायला लागतात. खरंच खूप छान आहे. छोटंसं का असेना गाणं खूप मस्त म्हटलंय. आणि सुलक्षणा आता मात्र फारच जळत असते हे सगळं बघून. धन्या अवनीला म्हणतो, वेलकम हं वहिनी." त्या म्हणतो, "चला ओवाळून घ्या." आणि मग पायलला नमीला म्हणते, "मोठ्या बाई तुमचा मान आहे हां." मग नमी अवनीला ओवाळण्यासाठी जाते. नमी हात फिरवते आणि म्हणते, "लक्ष्मीच्या पाऊलांनी घरात ये." अण्णा म्हणतात, "सून म्हणून नाही, लेक म्हणून ये घरात. आणि आता माझ्या घराला कुणाची दृष्ट लागू नये." नमी म्हणते, "नाहीच लागणार आहे मामा." आणि नम्मी औक्षण करायला जाते तेवढ्यात सुलक्षणा आत्या येते आणि नम्मीच्या हातातील ताट उधळून टाकते आणि नम्मीला बाहेर साईडला घेऊन जाते आणि नम्मीच्या कानाखाली सनकन वाजवते. नम्मी खाली पडते आणि पुढे ती म्हणते, "काय संबंध आहे तुझे ह्या लोकांशी?" इकडे अवनी थोडीशी घाबरलेली असते. सुलो आत्या म्हणते, "लाज वाटत नाही तुला? या हसल्या फालतू लोकांच्या घरात येऊन तू औक्षण करत असते, आरत्या ओवाळते." नमी उठते आणि म्हणते, "हक्क आहे माझा, माझ्या सख्या मामाचं घर आहे ते." दक्षिणा आत्या म्हणते, "त्याचं घर आहे कसं काय म्हणते ते? माझं घर आहे ते, माझं." दत्ता म्हणत असतो, "त्याचं घर कसं काय म्हणू शकतेस ग तू?" ना म्हणतात, "म्हणते ना ती माझं घर आहे म्हणून." इकडे सर्वांना टेन्शन आलेलं असतं या सर्व गोष्टींमध्ये. सर्व काही छान चालू असतं, पण सीरियल आहे, सीरियलमध्ये ड्रामा तर पाहिजेच. त्याशिवाय हे सर्व कसं छान वाटणार ना आपल्याला, बघायला कसं आवडणार? अण्णा दत्तासोबत भांडायला जात असतात. यशा त्यांना थांबवतो आणि म्हणतो, "नवीन सूनबाई आली अण्णा." "हो बघितलं मी सूनबाई आली." आणि मग ते दत्ताला म्हणत असतात, "ए बघितलं का, बघितलं का सूनबाई आली माझ्याकडं. ए बोक्या आता काकळ्याच्या नाताना आशीर्वाद द्यायला ये की." मग सुलक्षणाला त्याला म्हणतात, "बघ शाप देणाऱ्याचं तोंड कसं झालं, एक घुबड तोंडे." यशा म्हणतो, "आत्या अगं घरात नाहीये कोणी बाई माणूस. सगळं तू करायला पाहिजे होतं. करू दे ना तिला औक्षण." रक्षणा म्हणते, "अजिबात करून देणार नाही." नमी म्हणते, "तुला ना प्रेमाची भाषाच कळत नाही." रक्षणा त्या नमीला ओरडते आणि म्हणते, "तुझी आई तुझ्यासाठी जीव काढते आणि तुला ह्या यशाच्या प्रेमाची भाषा कळते. माझं प्रेम नाही दिसून येत तुला. चल तू घरी, मी तुला दाखवतेच." असं म्हणून तिला ती ओढून घेऊन जात असते. म्हणतात, "मी म्हटलं ना तर या कावळीच्या शापामध्ये काही दम नसतो. आली रे आली, माझ्या घरी सून आली. माझ्या आशीर्वादला बाईचा आशीर्वाद मिळालेला आहे. बुरी नजर वारे तुला फेस इज ब्लॅक. कीप डिस्टन्स." ही बाई मला शाप देते घुबड तोंडी असे म्हणून अण्णा बडबडत असतात. यशा त्यांना कसं तरी सांभाळतो. अवनी म्हणते, "काय चाललंय?" राजा म्हणतो, "काय नाही, फॅमिली फंक्शन." अवनी म्हणते, "असं?" राजा म्हणतो, "तशी फार लवेबल माणसं आहेत ही, पण इमोशनल आहेत एवढंच." मग यश, "सॉरी हां, आमच्या अण्णा तसे थोडे." मग राजा पुढे म्हणतो, "तसे ते नारळासारखे सॉफ्ट आहेत." आल्या रागानं म्हणत असतो, "सॉफ्ट." आणि मग राजा त्याला म्हणतो, "गप ना." करूनच तो असं सांगत असतो. म्हणतो, "तुम्ही जे काही घडलं ते मनावर घेऊ नका." आल्या म्हणतो, "आमची आत्ती आहे ना, ती एक नंबरची कुचकी बाई आहे. तिला ना दुसऱ्यांचा आनंद बघवतच नाही." राजा मग तिला शांत बसायला लागतो. आणि मग पाल्या आणि पायल ते औक्षणाचं ताट गोळा करतात. यशोधर म्हणतो, "मी आलोच, ते दुसरं औक्षणाचं ताट घेऊन येतो." औक्षणाचं ताट आणण्यासाठी जातोय. इकडे अण्णा दारूची बाटली घेऊन बाहेर येतात दारू पितच. इकडे राजा अवनीच्या समोर येऊन उभा राहतो. अण्णा म्हणत असत, "ए डीजे लाव, डीजे लाव." धन्या त्यांना सांभाळत असतो. धन्या सांगत असतो, "लावलाय, लावलाय." मग अण्णा परत नाचायला लागतात बिना गाण्याचेच. राजाला इकडे थोडंसं ऑकवर्ड फील होत असतं. त्यांना समजावत असतो, "ओ दादा, अण्णा, वहिनी आली घरी." आणि मग बाटली काढून घेतो पाल्या आणि तिकडे नेऊन ठेवतो. बाटली शोधत परत घरामध्ये निघून जातात. सिच्युएशन सांभाळण्यासाठी राजाला म्हणते, "भाऊजी, माझी ओळख करून द्या की." राजा म्हणतो, "माझीच तुमची ओळख नाही तर मी कुठून तुमची ओळख करून देणार आहे?" पायल म्हणते, सॉरीच, मी ना, मी पायल." पायल म्हणजे ती पाण्याची पायलला म्हणतो, "हां, हां, आपला काही संबंध नाही. आपल्याकडे ना ती गाडी दुरुस्त करायला येत असते. रेग्युलर कस्टमर आहे ना." धन्या म्हणतो,
जेवलास का म्हणून विचारत असते. पुढे राजा विषय स्टॉप करतो आणि म्हणतो, हा माझा मोठा भाऊ यशोधन. तुम्हाला म्हटलं होतं ना, तो बांधकाम क्षेत्रात. अवनी म्हणते, कॉन्ट्रॅक्टर आहे ना. सगळ्यांना कळतं की राजानं थापा मारलेला आहे तो, आणि मग सांगतो की हा मधला भाऊ आल्या, हा आपला धनपाल, त्याचं ना मोठं. अवनी म्हणते, मोठं शोरूम. पाल्या म्हणतो, हा मी मेकॅनिक आहे. आणि राजा मग शेवटी धन्याकडे बोट करून म्हणतो, हा आपला धनेश कॉलेजमध्ये शेंडेफळ आपलं. अण्णा बाहेर येतात आणि म्हणतात, माय सेल्फ रॉकी द फायर, धोंडीराज बजाजी दांगट. अवनी त्यांच्याकडे पाहतच असते. राजा म्हणतो, हे आपले अण्णा आहेत. म्हटलं होतं ना तुम्हाला मी, अण्णा आहेत ते. पाल्या मग अण्णांच्या जवळ जातो आणि त्यांना समजवायला लागतो. अण्णांना तो कसं तरी समजवतो आणि मग त्यांना आतमध्ये घेऊन जातो आणि म्हणतो, चला चला तुम्ही आतमध्ये चला. पुढे यशा धन्याला ओवाळायला सांगतो. पायल धन्याकडून ओळखून ताट घेते आणि म्हणते, थांबा मी ओवाळते भाऊजी. पुढे पायल यशाला म्हणते, भाऊजी ते असं अंगणात बरं नाही ना वाटायचं. इकडं उंबरठ्यावर येऊन माबीप ओलांडून आतमध्ये घेऊया ना. मी आणि मोठ्या जाऊ बहिणी तयारी पण केली आहे ना. यशा म्हणतो, चला मग आज जाऊया आपण. चला चला या या. मग ते आत यायला लागतात. राजा अवनीला घेऊन आत येत असतो. पुढचा सीन चंद्रकांत यांच्या घरातील घेतलेला आहे. चंद्रकांत इथे खूप स्तब्ध झालेले असतात. ते काहीच न बोलता उभारलेले असतात. विवान मात्र इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो. स्वाती म्हणत असते, आपली अवनी ड्रायव्हर राजासोबत पळून गेली, असं कसं होईल? माझा नाही आहे विश्वास या सगळ्यावर. विवान फार चिडतो आणि म्हणतो, तुम्ही तर काही बोलूच नका. विश्वासघात करणाऱ्या माणसाच्या तोंडून विश्वास हा शब्द ऐकवत सुद्धा नाहीये. स्वाती विवानला म्हणते, मर्यादा सोडू नकोस हं विवान. विवान म्हणतो, हे मला नाही, त्या अवनीला सांगायचं. स्वातीला म्हणतो, तुम्हाला माहिती होतं ना, तुम्हाला माहिती होतं हे सगळं, त्या दोघांचं लफडं आहे ते. मला राहू देत, पण स्वतःच्या नवऱ्याला तरी सांगायचं ना. तुम्ही आमच्यापासून हे सगळं लपवलंत ना, त्यामुळे बघा तुमच्या सासऱ्यांवर काय वेळ आली आहे ती. चंद्रकांत देशमाने यांची मुलगी करून करून लफडं कोणासंग करते, तर एका फालतू भिकाड्या ड्रायव्हर सोबत. स्वाती म्हणते, नाही नाही, काहीतरी गैरसमज होते तुमच्या सगळ्यांचा. स्वाती चंद्रकांतला म्हणत असते, बाबा बाबा आपली अवनी असं पळून कशी जाईल? ती कोण तो ड्रायव्हर, त्याला ती ओळखतही नव्हती. आत्ता कुठे त्यांची ओळख झाली होती. असं कसं होईल? नाही हो, असं नाही होऊ शकत. मग ती तिच्या सासूजवळ जाते आणि ती म्हणत असते, आई आई तुमचा तरी विश्वास बसतोय का ह्याच्यावर? ती असं नाही करू शकत हो. तुम्हाला तरी वाटतंय का आई हो असं होईल ते? पुढं म्हणते, अहो तिला शिकायचं होतं. ती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होती, मला शिकायचं आहे, मला शिकायचं आहे, माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. पण ती मग अशी पळून कशी जाईल हो? खोटं आहे हो सगळं हे, खोटं आहे. ती रडत असते. मग विवान म्हणतो, मी 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 खोटं बोलतोय का? आमच्या डोळ्यादेखत लग्न केलंय तिने. आणि हे चंद्रकांत देशमाने, पॉवरफुल, मोठमोठ्या ओळखी असणारे, हातावर हात धरून नुसते बसले होते. काही करू शकले नाहीत ते. स्वतःची इज्जत घालवली ते घालवलीच, पण या विवान खानापुरेची सुद्धा इज्जत घालवली. आणि तो चंद्रकांतला ओरडून म्हणतो, अहो बोला ना देशमाने साहेब, काय काहीतरी बोला ना. मी काय काय सांगू कॅनडाला गेल्यावर लोकांना? सांगू का असं की माझी बायको एका कॅबवाल्याबरोबर पळून गेली? पुढे म्हणतो, या देशमानेने आहे ना त्या भिकाऱ्या ड्रायव्हर समोर पाय टेकले. इकडे ना मग चंद्रकांतना खूप राग येतो. ते विवानवर ओरडतात आणि म्हणतात, बास, आता एक शब्द जरी बोलशील ना तर जीवानिशी जाशील. विवान घाबरतो आणि साईडला येतो. मग ते सर्व पाहुण्यांना हात जोडतात आणि म्हणतात, आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहोत. आपण सर्वजण परत जाऊ शकता. मग ते वरती जातात. अवनीची आई देखील खूप कोलमडलेली असते. ती पुढे म्हणत असते, अगं स्वाती, असं कसं होऊ शकतं गं? अवनी, असं का केलंस गं? विवान म्हणतो, तुम्हाला सांगितलं होतं तिच्यावर लक्ष ठेवा. स्वतःची इज्जत घालवली ते घालवली, आमचीही घालवली. अवनीची आई म्हणते, मी पहिल्यांदा यांना इतकं खचलेलं बघते. मी ना जाते त्यांच्याजवळ. मग त्या जातात. स्वाती खालून सांगत असते, सगळं ठीक होणार आई. पुढे विवान म्हणत असतो, जा जा पळून जा. अरे त्या अवनीला काही बोललेलं सहन होत नाही तुम्हाला. अरे तुमचा राग कोणावर तर माझ्यावर. माझ्यासारख्या येणाऱ्याला सोडून त्या भिकाऱ्या ड्रायव्हर बरोबर कशी पळून जाऊ शकते तुमची मुलगी? स्वातीला खूप राग येतो. स्वाती म्हणते, विवान, कोणी कुठेही पळून जात नाही. आणि ती हात जोडते आणि म्हणते, या तुम्ही. आणि हा सीन इथे संपवलेला आहे. पुढे अवनी आणि राजाचा सीन घेतलेला आहे. पुढे अवनीचा गृहप्रवेश होत असतो. पायल
त्यांना दोघांना ओवाळते, हळदी कुंकू लावते. सगळेजण खूप खुश असतात. अण्णा वाकून पाहत असतात हे चाललेलं. आणि मग पायल अवनीला काहीतरी गोड खायला देते आणि त्यातलाच थोडा तुकडा राजाला देते आणि म्हणते काही घ्या गोड हे सॉरी गोष्ट खाल्लेल्यांना प्रेम वाढतं. मग तेवढ्यात पाण्या येतो. तो थांबा थांबा माप घेऊन आलेला असतो. त्याला म्हणत असते किती हुशार ग ते माझं पाण्या तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो ए चल तिकडं हो. मग अवनी आतमध्ये येत असते. तेवढ्यात पायल म्हणते थांबा असं कसं, आधी नाव घ्या. मग सगळेच आग्रह करायला लागतात की नाव घ्या नाव घ्या म्हणून. धन्या म्हणतो थांबा नाव घ्या तुम्ही, मी रेकॉर्डिंग करतो. मग तो मोबाईल काढून रेकॉर्डिंग करत असतो. अवनी थोडा कोड होऊन स्वतःचंच नाव घेते अवनी. मग पायलमध्ये असं नाही, आता तुमचं लग्न झालंय ना, आता ना तुम्ही तुमच्या नवऱ्याचं नाव गुंफून असं छान उखाणा घ्या. सगळे परत आग्रह करायला लागतात. अवनी राजाकडे बघते, मग नाही म्हणत असते. राजा म्हणतो अरे नाही, ती थकली आहे ना, त्यामुळे तिला आता पटदिशी असं आठवणार नाही. माझं नाव तुम्हाला माहितीच आहे ना, मग मी तिच्या नावाचं उखाणं घेतो, तुम्हाला चालेल का? पाण्या म्हणतो अरे आम्ही तुला नाही म्हटलं तर तू नाही घेणार आहे का? हा तुमचा एवढा आग्रह आहे ना, मग मी घेतो उखाणा. राजा पुढे उखाणा घेतो. देवी आईच्या देवी आईच्या चरणी ठेवतो डोकं, सॉरी देवी आईच्या चरणी ठेवतो माथा, असं तो म्हणतो. मुनीचं नाव घेतो तुमच्या साक्षीनं आणि सर्वजण म्हणतात आता. आणि थांबा अजून आहे. बाई तुझा आशीर्वाद राहू दे आमच्यावर, सर्वजण म्हणतात आता. आणि मग सगळेजण टाळ्या वाजवतात. म्हणतो हे असलं नाव घेतलं आणि आता असली यमक लावली आणि त्यात दोनदा घेतलंय. आपला भाऊ मारतो कायम बाता. मग यशा म्हणतो ए थांबे तसं नाही, नंबर घेतला, छान नाव घेतलं. राजा म्हणतो हा आता चला चला. आणि मग फायनली अवनी माप ओलांडते आणि आतमध्ये येते. सगळेजण खूप खुश झालेले असतात आणि ते पाहत असतात. पायल पुढे ते गुंडाळून घेते आणि मग अवनी थोडेसे ऑकवर्ड फील करत असते, पण राजाच खात्यातीच हे सगळं करत असते. आजचा एपिसोड हा इथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी राजाला म्हणत असते आपण हे काय करतोय तुला माहिती आहे का, आपण फसवतोय त्यांना. तुला जमणार नसेल ना तर मी जाऊन सांगते. मग पाहूया उद्याच्या भागात काय होतंय. चला बाय.